EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईन ग्रुप सी ची जी एग्जाम आहे त्यासाठी महासंग्राम ह्या ज्या सिरीज आपण याच्यापूर्वी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राबवलेल्या आहेत। महासंग्रामचा विद्यार्थी मित्रांना भरपूर फायदा झाला। त्या अँगल्सने आपल्याला मेसेजेस सुद्धा डिलिव्हर झालेले आहेत। पण आता शेवटी काही 2-3 दिवसाआधी जे मेसेजेस होते की गट क साठी सुद्धा महासंग्राम एक असायला पाहिजे अशी विद्यार्थी मित्रांची एक जी डिमांड्स होती त्या आधारावर आपण हा तयार केलेला आहे। आणि गट क म्हटलं तर बऱ्यापैकी स्टॅटिक आणि फॅक्च्युअल टाइपच्या प्रश्नांची संख्या ही मागच्या एनालिसिस नुसार खूप जास्त आढळते। त्यानुसारच आपण या सिरीजची रचना केली आहे आजच्या। परंतु सोबतच असं समजू नका की आयोगाचा पॅटर्न हे बदलत असल्यामुळे आपल्याला कन्सेप्च्युअल अँगलचे सुद्धा प्रश्न सुटले पाहिजे। त्या अँगलने आधीचे जेवढे आपण काही प्रश्नांच्या सिरीज घेतलेल्या आहेत महासंग्राम संदर्भातील तर त्या सुद्धा तुम्ही बघितल्या पाहिजे। आणि एक विशेष लक्षात घ्या, बऱ्यापैकी या व्हिडिओचा खूप विद्यार्थी मित्रांना फायदा झाला, जसं की रिझल्टवर त्यांना पॉझिटिव्ह परिणाम आलेले आहेत। मागचे ज्यांचे कंबाईनला स्कोर चांगले असतील त्यांनी सुद्धा कंबाईन ग्रुप सी ला सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स तुम्ही दिला पाहिजे, त्याच अँगलने आपण याची रचना केलेली आहे। तर बघा, सुरुवातीला सर्वात पहिलाच प्रश्न आहे, ग्रामीण बेरोजगारी निर्मूलनाबाबत कोणती योजना नाही। ओके, तर ग्रामीण बेरोजगारीबाबत जे निर्मूलन करायचं आहे ग्रामीण भागातील बेरोजगारीचं, त्याबाबत कुठली योजना नाही। बघा, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना तर ही आहे, ग्राम नावामध्येच आहे सांगितलेलं। नरेगा ऍक्ट, नॅशनल रूरल जे आपल्या 2005 चा ऍक्ट होता, नरेगा योजना 2005 चा ऍक्ट, आणि नरेगाला सुरुवात जी झाली ती झालेली आहे 2006 ला। अनंतपूर आंध्र प्रदेश या ठिकाणाहून या योजनेला काय झाली होती सुरुवात। इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम ही सुद्धा IRDP ग्रामीण बेरोजगारी निर्मूलनाबाबतच होती। MDMS मिड डे मील स्कीम ही जी स्कीम आहे मध्यान्ह भोजन आहार योजना आपण 8व्या पंचवार्षिक योजनेत संपूर्ण भारतात लागू केली 1995 साली। स्वातंत्र्यपूर्व ती मद्रास प्रांतामध्ये आलेली होती। सोबतच मिड डे मील स्कीम ही जी आहे ही तामिळनाडूमध्ये के कामराज 1947 नंतर लागू करणारा, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर लागू करणारा पहिलं राज्य तामिळनाडू, आणि तिथचे मुख्यमंत्री जे आहेत के कामराज त्यांनी लागू केली होती। हिचा आता संबंध PM पोषण या योजनेसोबत आहे। ओके, तर मिड डे मील स्कीम ही अन्न सुरक्षेबाबत जाते, रोजगाराबाबत जात नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे 4। पहा, 91 नंतर घडलेल्या घटनाक्रम कालानुक्रम लावा। पहा, जशा घटना घडलेल्या आहेत त्यानुसार त्यांचा क्रम लावा या टाईपचा प्रश्न। थोडा नवीन पॅटर्न मध्ये सुद्धा आपल्याला असे काही प्रश्न जर आले तर तुम्हाला ते फेस करता आले पाहिजे, त्या अँगल्सने दिलेला आहे। दृश्य खात्यावर पूर्णतः रुपया परिवर्तनीय, सुरुवातीला दृश्य खात्यावर झाला होता 92-93 ला। FRBM ऍक्ट 2003 चा आहे। फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट, ज्या अंतर्गत राजकोषीय तूट आणि महसुली तूट कमी करण्याचे उद्दिष्ट होते। 2009 पर्यंत राजकोषीय तूट GDPच्या तुलनेत 3% आणि महसुली तूट 0%। विजय केळकर समिती ही कधीची आहे 2002 ची आहे। कर सुधारणा समिती म्हणून ही ओळखली जाते। व्हॅट भारतात लागू 1 एप्रिल 2005 ला। कधी लागू झाला होता 1 एप्रिल 2005। व्हॅट लागू करणारं पहिलं जे राज्य होतं ते होतं हरियाणा 1 एप्रिल 2003 ला। महाराष्ट्रात सुद्धा लागू 1 एप्रिल 2005 लाच। ओके, तर बघा क्रमामध्ये 1 त्यानंतर 2 म्हणजे 1 3 2 4। पर्याय क्रमांक किती येणार आहे 1। तर या टाईपचे प्रश्न सुद्धा अपेक्षित आहेत, आणि असे प्रश्न जर आलेत तर वेळेवर खूप धांदल उडते, त्यामुळे अशा तयाऱ्या सुद्धा तुम्ही करून गेलं पाहिजे। त्यानंतर बघा, खालीलपैकी महसुली खर्च कोणता नाही। सरकारचे जे 2 भागातले खर्च आहेत महसुली खर्चामध्ये योजना आणि दुसरे कुठले आहेत गैरयोजना। महसुली खर्च कोणता नाही म्हटलेला आहे। ओके, व्याज देयता हा महसुली खर्च आहे। भारत सरकारचा सर्वाधिक महसुली खर्च हा कशावर होतो, व्याज देयतेवरच होतो। संरक्षणाचा व्यवस्थापन खर्च म्हटलेला आहे। साधन सामुग्रीवरचा खर्च जर म्हटलं असतं तर भांडवली, व्यवस्थापन हा दैनंदिन खर्च असतो त्यामुळे हा सुद्धा महसुली। नरेगा योजना खर्च हा जो आहे हा भांडवली खर्च आहे। नरेगा योजना खर्च हा कुठला खर्च आहे, भांडवली खर्च आहे। त्याचं कारण आहे की ही योजना दीर्घकालीन योजना आहे, आणि दीर्घकालीन योजना म्हणजे कधी सुरू झालेली आहे 2005 ला
ती अद्यापही सुरूच आहे. ओके. अनुदान खर्च, अनुदान दिले हे सर्व कुठले खर्च असतात? महसुली खर्च. नेक्स्ट आहे MSME ऍक्ट, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस ऍक्ट 2006. या कायद्यामध्ये नव्याने दुरुस्ती केली आणि मध्यमसाठी जे आहे मायक्रो म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम. सहसा याच्यापूर्वी जे प्रश्न विचारले आयोगाने ते मेन्सच्या अँगलचे मध्यम संदर्भातच विचारलेले होते, त्यामुळे मध्यम संदर्भातलीच व्याख्या आपण इथं घेतलेली आहे. आता नवीन निकष जो आहे, नवीन निकषमध्ये पॉईंट समजून घ्या. पूर्वी वस्तू आणि सेवांसाठी वेगवेगळी होती, आता वस्तू आणि सेवांसाठी एकत्रित केली आहे. वस्तू आणि सेवांसाठी एकत्रित केलेली व्याख्या आहे तिघांचीही. आधी ही गुंतवणुकीवर आधारित होती, आता जी व्याख्या आहे ही गुंतवणुकीचे पण निकष आहेत प्लस उलाढालीचे पण आहेत. उलाढाल ही गुंतवणुकीपेक्षा नेहमीच कशी राहते? जास्त. ओके. तर इथं जो उलाढाल मर्यादा म्हणजे टर्नओव्हर आणि इन्व्हेस्टमेंट विचारलेला आहे. आता 250 कोटी आणि 50 कोटी हे नवीन पॉईंट्स लक्षात ठेवा. ठीक आहे. तर इथं विचारू शकते 250 कोटी उलाढाल मर्यादा आणि 50 कोटी ही कुठली होती? गुंतवणूक मर्यादा. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जी की आता कोरोनामध्ये सुरू केलेली होती, ही योजना विचारल्या जाऊ शकते तुम्हाला, व्यवस्थित लक्षात ठेवा. 26 मार्च 2020 या योजनेची काय केली होती घोषणा? डेट लक्षात ठेवा. या अंतर्गत घोषणा कधीची आहे? 26 मार्च 2020. या अंतर्गत 5 किलो गहू किंवा तांदूळ, हा पॉईंट महत्त्वाचा आहे, 5 किलो गहू किंवा तांदूळ तसेच सोबत 1 किलो काय दिली जाणार आहे? डाळ. एप्रिल मे जून 2020 मध्ये 20 कोटी जनधन महिला खातेधारकांना प्रति महिना किती रुपये? 500 रुपये अनुदान द्यायचं ठरवलेलं होतं. तर वरीलपैकी काय येणार आहे? सर्व योग्य आहे. ठीक आहे. तर ही योजना आपण का घेतलेली आहे? तर ही बऱ्यापैकी चर्चेत आहे, त्यामुळे ही योजना जर तुमच्याकडून सुटलेली असेल वाचनात तरी सुद्धा तुम्ही वाचून घ्या. हे की पॉईंट्स आहेत त्या योजनेचे, त्यामुळे आपण कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती महारत्न कंपनी नाही? आता जो दर्जा आहे महारत्न हा कधी दिलेला आहे? 2010ला दिलेला आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन हे शेवटची महारत्न आहे, सध्या 11वी. एकूण किती महारत्न आहेत? सध्या 11 आहेत. नवरत्न आणि दुसऱ्या कुठल्या आहेत? मिनिरत्न. नवरत्न आणि मिनिरत्न हा दर्जा हा केव्हापासून दिलेला होता? 1997 पासून. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन हे सुद्धा आहे आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, ह्या सर्व महारत्न आहे. आपल्याला विचारलेलं नाही, यापैकी नाही, या वरीलपैकी सर्व आहे. 2020 मध्ये जगात सर्वाधिक इंटरनेट वापर करणाऱ्या देशांचा योग्य क्रम लावा. ओके. एखादा समजा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न असला तर कसा येऊ शकेल? जसं की इलेक्ट्रिसिटी संदर्भात मागच्या वेळेस विचारलेला होता, त्या अँगल्सने आपण हा प्रश्न घेण्याचा विचार केलेला आहे. यामागे असं काही हा प्रश्न येऊ शकेल असं काही सांगता येत नाही, परंतु जगात सर्वाधिक इंटरनेट वापर करणाऱ्या देशांचा क्रम लावा. सर्वाधिक इंटरनेट वापर करते हे कुठं आहे? चीन. त्यानंतर कुठं आहेत? भारत. त्यानंतर अमेरिका आणि इंडोनेशिया. हा जो क्रम आहे हा व्यवस्थित लक्षात ठेवा. चीन, भारत, अमेरिका आणि इंडोनेशिया. भांडवली जमेचा कोणता भाग नाही? भांडवली अर्थसंकल्पाचे 2 भाग आहेत, भांडवली जमा आणि भांडवली खर्च. तर भांडवली जमेचा कोणता भाग नाही? तर भांडवली जमेत मोठ्या प्रमाणात कर्ज उभारणी येते, पहिला बरोबर आहे. निर्गुंतवणुकीतून प्राप्त नफा हा सुद्धा बरोबर आहे. अल्पबचती हा सुद्धा बरोबर आहे. आता अल्पबचती ह्या स्कीम असतात पोस्टमधील, पोस्ट ऑफिसमधील. आपल्याला कधी कधी असं वाटते की हे अल्पबचत जी आहे हा महसुलीचा भाग असू शकतो, त्यामुळे इथं आपण उत्तर याला देऊ शकतो. पण अल्पबचत ही स्कीम आहे पोस्टमधील आणि ती भांडवली जमेचाच भाग येते. सार्वजनिक उद्योगांचा नफा जो आहे, सार्वजनिक उद्योगांचा दैनंदिन नफा असेल, वार्षिक नफा असेल, हा कुठल्या जमेचा भाग आहे? महसुली. महसुली उत्पन्नाचा. कुठलं उत्पन्न आहे? कर की करेत्तर? तर हे आहे करेत्तर उत्पन्न. कुठलं आहे? करेत्तर उत्पन्न. खालीलपैकी कोणता अर्थसंकल्प संख्यात्मक बदल दर्शविते? म्हणजे याचा अर्थ काय? सरकारजवळ आलेले उत्पन्न आणि उत्पन्नापासून काय केले असतील सरकारने? खर्च. त्या खर्चापासून जे आउटकम मिळेल
हे मोजता येण्यासारखं असावं. मोजता येण्यासारखं असावं म्हणजे हे संख्येत बदलणारं असावं. तर हे कुठला बजेट आहे? आउटकम बजेट. झिरो बेस बजेट मांडणारं पहिलं राज्य जे आहे ते महाराष्ट्र आहे. जेंडर बजेटमध्ये महिला व बालकांसाठी काय केल्या जातात? विशेष तरतुदी. तर ह्या बॅचेस आहेत आपल्या. खालीलपैकी कोणी पंतप्रधान पदावर असताना अर्थसंकल्प सादर केलेला नाही? खालीलपैकी कोणी पंतप्रधान पदावर असताना अर्थसंकल्प सादर केला नाही? याचा अर्थ काय की काही पंतप्रधानांनी अर्थमंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. असे कुठले आहेत? तर त्यामध्ये पंतप्रधान पण होते आणि अर्थ मंत्रालय म्हणजे त्यांनी पंतप्रधान असताना अर्थ मंत्रालय ताब्यात घेऊन सोबतच अर्थसंकल्प सादर केला. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची लिंक लक्षात ठेवा. ओके. नरेंद्र मोदी साहेब जे आहे तर यांनी मांडलेला नाही. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तुटीबाबत दिलेली आहे. अर्थसंकल्पीय तूट सरकारची. एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च बरोबर आहे. 2 वेळा एकूण शब्द म्हणजे अर्थसंकल्पीय तूट. महसुली तूट महसुली उत्पन्न वजा महसुली खर्च बरोबर आहे. भांडवली जमा वजा भांडवली खर्च भांडवली तूट. राजकोषीय तूट म्हणजेच काय? एकूण व्याजाचे परिणाम. एकूण व्याजाचे नाही. एकूण व्याजाचे परिणाम म्हणजेच काय झाला आहे? प्राथमिक तूट. एकूण व्याजाचे परिणाम म्हणजे कुठली तूट आहे? प्राथमिक तूट, जी 1992 पासून सुरू झालेली आहे. एकूण कर्जाचे परिणाम पाहिजे इथं. एकूण कर्जाचे परिणाम. एकूण कर्जाचे परिणाम जर म्हटलं असतं तर ती कुठली असती? राजकोषीय. त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. आरबीआय कडून व्यापारी बँकेने घेतलेल्या अल्पकालीन कर्जावरील व्याजदरास काय म्हणतात? जे कर्ज कोणाकडून कोणी घेतलेलं आहे? आरबीआय कडून कोणी घेतलेलं आहे? व्यापारी बँकेने. आणि हे कर्ज जे आहे हे अल्पकालीन आहे. तर अल्पकालीन कर्जावरील व्याजदर म्हणजेच काय असतो? रेपो. आणि जेव्हा व्यापारी बँकांकडून आरबीआय घेत असेल तेव्हा त्या कर्जावरील व्याजदराला काय म्हणणार? उलट रेपो. सीआरआर मध्येच ठेवींमधून ठराविक रक्कम कोणाकडे ठेवणे? आरबीआय कडे. आणि एसएलआर मधून स्वतःकडे. 3 प्रकारामध्ये ठेवता येते. त्यामध्ये सर्वाधिक रक्कम कशामध्ये ठेवतात? गव्हर्नमेंट बॉन्ड्स. त्याचं कारण की हे सुरक्षित आहे आणि यावर काय मिळते? व्याज सुद्धा मिळते. M0 बाबत. M0 चलन पुरवठा मापन पद्धतीमधला इम्पॉर्टन्स आहे. याला उच्च शक्ती पैसा म्हणून, हाय पॉवर मनी म्हणून ओळखले जाते. बरोबर आहे. रिझर्व्ह मनी म्हणून सुद्धा ओळखतात, कारण की यामध्ये जो पैसा ठेवला जातो, मोजला जातो, तो आहे लोकांच्या हातातील चलनी नोटा प्लस नाणी प्लस आरबीआय मधील ठेवी. यामध्ये सीआरआरचा सुद्धा पैसा मोजला जातो, म्हणून त्याला रिझर्व्ह मनी म्हणतात. आधारभूत पैसा म्हणून सुद्धा ओळखला जाते. गटातनं बसणारा शब्द विस्तृत पैसा. विस्तृत पैसा जो आहे ब्रॉड मनी हा M3 आहे आणि संकुचित पैसा जो आहे तो काय आहे? M1 आहे. नेक्स्ट आहे 47 ते 90च्या दरम्यान बँकिंगमध्ये खालीलपैकी काय घडून आलेलं नाही? म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ते जवळपास उदारीकरणापर्यंत 90 पर्यंत म्हणजेच काय? LPG स्वीकारण्यापर्यंत बऱ्यापैकी जे समाजवादी समाज रचना हे तत्व आपण ॲडॉप्ट केलं होतं बँकिंगमध्ये सुद्धा. काय झालेलं नाही पहा. बँकिंग नियमन कायदा हा कधीचा? 1949चा. एडी गोरोला समिती ग्रामीण पतपाहणी अहवाल समिती होती 1951ची. ग्रामीण बँक कायदा 1976चा आहे. याबाबत M नरसिंहम समिती होती, जो ग्रामीण बँक विषयक कार्यगट होता. अग्रणी बँक योजना ही जी आहे 1969ची धनंजय गाडगीळ समिती. जिल्हा दत्तक घेणे हे उद्दिष्ट. नाबार्ड 1982ला स्थापन झालेली आहे. B शिवरामन समिती. राष्ट्रीयकरण झाले बँकांचे 2 वेळा. 19 जुलै 1969 आणि 15 एप्रिल 1980. 14/6 50 कोटीपेक्षा ठेवी जास्त आणि 200 कोटीपेक्षा ठेवी जास्त. हे सुद्धा घडून आलेलं आहे 47 ते 90च्या दरम्यान. M नरसिंहम कार्यगट हा जो आहे हा कार्यगट आहे 1991चा. आणि दुसरा M नरसिंहम कार्यगट 1997चा. ओके. काय म्हटलेलं आहे? 47 ते 90च्या दरम्यान खालीलपैकी काय घडून आलेले नाही? तर काय घडून आलेलं नाही? फक्त 7. ओके. कारण की हा LPG नंतरचे भाग आहेत. बँकिंग सुधारणाविषयक पहिला कार्यगट आणि दुसरा कार्यगट. आणि ग्रामीण बँक विषयक कार्यगट जर म्हटलं M नरसिंहम तो आहे 1975चा. ग्रामीण बँक विषयक जर म्हटला तर 1975. पहिला कार्यगट जर म्हटला तर 91 आणि दुसरा कार्यगट म्हटला तर 97. खालीलपैकी डिजिटल बँकिंगचे कोणते साधन आहे? भीम आहे. भारत इंटरफेस फॉर मनी भीम.
या अंतर्गत फंड ट्रान्सफर केले जातात. पाठवणाऱ्याची आणि स्वीकारणाऱ्याची बँक वेगवेगळी असली तरी युनिफाईड पेमेंट इंटरफेस हा सुद्धा आहे. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ह्या सर्वच आहेत. वरीलपैकी सर्व. हरित क्रांतीमध्ये भारतात खालीलपैकी कोणत्या घटकांवर भर दिला? हरित क्रांती जी आहे ही तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर ज्या वार्षिक योजना तयार झाल्या होत्या त्यामध्ये आपण सुरू केली. ओके, पण वार्षिक योजना हे जर ऑप्शन नसेल तेव्हा आपण तिसरी पंचवार्षिक योजना हे उत्तर द्यायचं आहे. हरित क्रांती कुठल्या पंचवार्षिक योजनेत? तर तिसऱ्या. हरित क्रांतीचे जागतिक जनक जे आहेत नॉर्मन बोरलॉग आणि भारतामध्ये MS स्वामीनाथन. ओके, तर भारतामध्ये कोणत्या घटकांवर भर दिला? बियाणे, सिंचन आणि खते आपण तिघांवर दिला होता. वरीलपैकी सर्व. ओके, हरित क्रांतीमुळे आपल्या देशामध्ये गव्हाचं पर हेक्टरी प्रोडक्शन हे मोठ्या प्रमाणात वाढलं. तसेच एकूण प्रोडक्शन जे आहे ते भाताचं वाढलेलं. भात म्हणजेच तांदूळ. खालीलपैकी सरकारला 2 प्रकारचे उत्पन्न प्राप्त होते महसुलीमध्ये, कर आणि करेत्तर. आपल्याला काय विचारलं? कोणतं कर नाही म्हणजे करेत्तर आहे. कंपनी टॅक्स, प्रमंडळ कर हा कर उत्पन्न आहे. आयकर सुद्धा कर उत्पन्न आहे. सीमा शुल्क कर आहे. GST कर उत्पन्न आहे. व्हॅट सुद्धा कर उत्पन्न आहे. सेवा कर सुद्धा कर उत्पन्न आहे. अल्पबचती हे भांडवली आहे. ओके, अल्पबचती कुठला आहे? भांडवली. हे महसुली करेत्तर आहे. आणि व्याज मिळाले हे सुद्धा महसुली करेत्तर आहे. याचा अर्थ काय? 7, 8, 9 हे कुठले आहेत? भांडवली आहे. एक महसुली करेत्तर आणि दुसरं सुद्धा महसुली करेत्तर. प्रमंडळ कर हा कंपन्यांच्या नफ्यावर आकारला जातो, भारतीय तसेच परकीय. आयकर हा कर भरण्याची क्षमता या तत्वावर आकारणी होते. दोन्ही हे प्रत्यक्ष कर आहेत आणि प्रगतिशील कर आहेत. सीमा शुल्क हे GSTच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलेलं आहे. ओके, GST 1 जुलै 2017, व्हॅट 1 एप्रिल 2005ला लागू, सेवा कर 1994-95ला लागू. नेक्स्ट आहे 18. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP कोणता निर्देशांक काढत नाही? HDI पण काढतो. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा या 3 आधारावर. त्यामध्ये राहणीमानाचा दर्जा मोजताना काय विचारात घेतात? GNI. त्यानंतर GDI, GII हे तिन्ही काढते. याचं काढत नाही म्हटलेलं यापैकी नाही. अयोग्य पर्याय ओळखा. चुकीचा ओळखायचा आहे. GSTमुळे केवळ वस्तू महाग होतात. चुकीचा आहे. वस्तू प्लस सेवा, कारण त्याच्या नावातच ते आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. वस्तू आणि सेवा महाग होतात. GSTमुळे केवळ सेवा महाग होतात. चूक. वस्तू प्लस सेवा म्हणजे हे दोन्ही चुकीचे आहेत. GSTमुळे वस्तू आणि सेवा दोन्ही महाग होतात. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. काय येणार? अ व ब दोन्ही अयोग्य. CRR कमी केल्यामुळे कोणता परिणाम दिसून येणार? व्यापारी बँकांना जे ठेवींमधून ठराविक रक्कम कोणाकडे ठेवावी लागते? RBI कडे. आधी हा समजा 4% होता. जर हा समजा कमी केला, उदाहरणार्थ 3% केला, एवढ्या पर्सेंटमध्ये कमी पण नाही होत, सहसा 0.25% मध्येच कमी होतो. जर 3% कमी केला, उदाहरण म्हणून पाहूया, तर काय होऊ शकेल? तर व्यापारी बँकांना ठेवींमधून ठराविक रक्कम RBI कडे कमी ठेवावी लागेल. त्यामुळे बँकांची कर्ज देण्याची क्षमता काय होते? वाढते. त्यानंतर परिणाम दिसून येतो. बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढते, हे बरोबर आहे. पतनियंत्रण होते. पतनियंत्रण नाही होत. पतचलन काय होते? विस्तार. विस्तार. ओके. मंदी वाढते. मंदी वाढत नाही, मंदी दूर होते. मंदी काय होते? दूर होते. बँकांची कर्ज देण्याची क्षमता घटते. घटत नाही. बँकांची कर्ज देण्याची क्षमता काय होते? वाढते. काय येणार पर्याय? 1. चालू खात्यावरील तुटीचे कोणते कारणे सांगता येतील? BOPवर 2 खाते आहेत. एक चालू आणि दुसरे भांडवली. चालू खात्यावर नेहमीच कुठल्या खात्यामुळे तूट असते? दृश्य. दृश्य खाते वस्तू संबंधित. वस्तूची आयात काय असणे? जास्त. आणि कुठल्या वस्तूंची आयात जास्त आहे? आपली पेट्रोल आणि सोबतच काय आहे? सोने. त्यामुळे चालू खात्यावर आपल्याला नेहमीच काय आढळते? तूट. त्यामुळे पर्याय क्रमांक काय येणार आहे? 2. कर महसूल कमी होणे, करेत्तर महसूल कमी होणे हे चालू खात्यावरील तुटीचे कारण सांगता येत नाही. हे महसुली तुटीचे सांगता येतात आणि हा राजकोषीय धोरणाचा भाग आहे. आणि प्रश्न जो विचारलेला आहे हा व्यापारासंदर्भातला प्रश्न आहे. कशा संदर्भातला आहे? व्यापारासंदर्भातला. खालीलपैकी लहरी स्वरूपाची गुंतवणूक आहे. लहरी म्हणजेच काय? ती कधी कमी होते, कधी जास्त होते. तर ती जी आहे ती आहे FII, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. ही सट्टेबाजीच्या स्वरूपात असते आणि ही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक येते. FDI ही दीर्घकालीन आणि उत्पादक आहे. QFI, क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्टर, यांना KYC करणे गरजेचं आहे आणि हे DP मार्फत गुंतवणूक केली जाते, डिपॉझिटरी पार्टिसिपेंट्स.
खालीलपैकी कोणता कायदा राजकोषीय धोरणाबद्दल होता? राजकोषीय धोरणाबद्दल FRBM कधीचा आहे? 2003चा. स्पेशल इकॉनॉमिक झोन ॲक्ट जो आहे 2005चा, तो व्यापारासंदर्भात म्हणू शकतो आपण, निर्यातीला चालना देण्यासंदर्भात. मोनोपोली रेस्ट्रिक्शन ट्रेड अँड प्रॅक्टिसेस ॲक्ट सुविमल दत्त समिती शिफारशींच्या आधारे आणला होता 2002ला. हा रद्द करून याच्या जागी कुठला आणला? स्पर्धा कायदा 69 हा 91लाच रद्द केला उदारीकरणाअंतर्गत. फेरा 1973 याच्या जागी कुठला आणला होता? फेमा हा 99 साली आणला होता. फेरा कधी रद्द केला? 91 साली उदारीकरणाअंतर्गत. रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनाबाबत कोणती समिती होती? भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय करा ही शिफारस जी केली होती, कोणी केली होती? SS तारापूर समिती 1 आणि SS तारापूर समिती 2. एम नरसिंहम समिती हे बँकिंग सुधार विषयक आहे. विजय केळकर ही 2002ची कर सुधारणा विषयक आहे आणि राजा चलैया हे 1991ची कर सुधारणा विषयक आहे. खालीलपैकी कोणत्या दारिद्र्याचे निर्मूलन करता येते? निरपेक्षेचं करता येते. यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांची काय असते? उणीव. आणि ह्या मूलभूत गरजा सरकार योजनांमार्फत पूर्ण करू शकते, वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करून. त्यानंतर पहा, खालीलपैकी कोणती योजना रोजगार निर्मितीबाबत नाही? तर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ही कशाबाबत आहे? कृषीबाबत आहे. नरेगा आहे 1972ची रोजगार हमी योजना पण आहे. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना पण आहे. ह्या सर्व कशाबाबत आहेत? रोजगार निर्मितीबाबत. खालीलपैकी कोणते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्ट्य नाही? दुसरी पंचवार्षिक योजना म्हणजे 1956 पासूनची, जी की समाजवादी समाज रचना हे तत्व स्वीकारले, पण यामध्ये आपण यशस्वी होऊ शकलो नाही. ओके, पण हे वैशिष्ट्य आहे. पोलाद उद्योगाची विशेष वाढ. ओके, पोलाद उद्योग मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. यासाठी आपण काही ठिकाणी पोलाद कारखाने सुद्धा काय केले होते? सुरू केलेले होते. अन्नधान्य उत्पादनात आपण स्वयंपूर्ण झालो, हे चुकीचं आहे. हे आपण 6व्या पंचवार्षिक योजनेत झालेलो आहे. कुठल्या पंचवार्षिक योजनेत? 6व्या. सर्वाधिक खर्च हा उद्योग क्षेत्रावर झाला आणि त्यामध्ये सुद्धा मोठ्या पोलाद उद्योगांवर झालेला आहे. तर खालीलपैकी कोणती नाही? तर किती नाही आहे? 3 नाही आहे. अयोग्य जोडी ओळखा. हे स्टँडर्ड पॅटर्न जे आहे कंबाईन वनला सर्वाधिक फॉलो होणारं. तर एका साईडनं क्रांती आणि दुसऱ्या साईडनं काय असणे त्याचे संबंध? श्वेत क्रांती, वर्गीस कुरियन दुग्ध उत्पादनासंदर्भातील. भारतामध्ये दूध महापूर योजना ही 3 टप्प्यांमध्ये राबवलेली होती. नील क्रांती जी आहे ही मत्स्य उत्पादनामध्ये वाढ. पील क्रांती किंवा पीतक्रांती तेलबिया उत्पादन. कृष्ण क्रांती जी आहे, कृष्ण क्रांती ही कोळसा उत्पादनाबाबत आहे. बटाटा उत्पादनाबाबत राऊंड रिव्हॉल्युशन आहे. गोल क्रांती. त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार? 4. एम नरसिंहम समितीने खालीलपैकी कोणती शिफारस केलेली नव्हती? एम नरसिंहम समितीने काय सांगितलेलं नव्हतं? तर CRRचे प्रमाण कमी करा. बरोबर आहे. 15% वरून किती पर्सेंटपर्यंत? 3 ते 5% कमी करा. SLRचे प्रमाण 38.5% वरून 25% काय करा? कमी करा. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचे प्रमाण वाढवा. चुकीचं आहे. PSLचे प्रमाण यांनी कमी करायला सांगितलं होतं. 40% वरून किती सांगितलं होतं? 10% वाढवायचं सांगितलेलं नव्हतं. चुकीचं हेच आहे. परकीय बँकांना भारतात मुक्त प्रवेश द्या हे सांगितलेलं होतं. RBI ॲक्ट केव्हा लागू झाला? तर RBI ॲक्ट जो आहे 1934चा हा लागू कधी झालेला आहे? 1 एप्रिल 1935ला. RBIचं राष्ट्रीयकरण जे आहे हे कधी झालेलं आहे? 1949ला. याबाबत हिल्टन यंग आयोग होता, त्याचं नाव होतं दी रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स. परंतु RBIची आलेली आहे ती मुख्य व्यक्ती जी आहे ते आपल्याच देशातील आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, त्यांच्या प्रयत्नातून RBI आपल्या देशामध्ये आलेली आहे. कोणत्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य लक्ष हे उद्योगांचे आधुनिकीकरणाचे होते? कोणत्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य टार्गेट्स हे उद्योगांच्या आधुनिकीकरणाचे होते? आता आधुनिकीकरण म्हटलं तर 91च्या नंतरच आलेलं आहे. आधुनिकीकरण हे म्हटलं तर 1991 नंतर. हा जर शब्द नव्हता तो उद्योगांसंदर्भात आहे असं जर म्हटलं असतं तर ती दुसरी पंचवार्षिक योजना हे उत्तर शुअर शॉट आलं असतं. पण आधुनिकीकरणामुळे उत्तर जे आहे, आधुनिकीकरण हे 8व्या पंचवार्षिक योजनेपासून चालू झालं 1991च्या नंतर. ओके, पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. पहिली पंचवार्षिक योजना हेरॉल्ड डोमर मॉडेल होतं. कशावर भर दिला होता आपण? कृषी. दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे आपण त्याला म्हणू शकतो उद्योगावर भर होता, परंतु आधुनिकीकरण हे जे आहे हे 91च्या पूर्वी आपण आधुनिकीकरण हे तत्व मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं नव्हतं. हे कधीपासून चालू झालं? 8व्या पंचवार्षिक योजनेपासून. भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेसाठी
प्रोफेसर महालनोबिस हे प्रतिमान वापरले, प्रसंतचंद्रा महालनोबिस, प्रसंतचंद्रा महालनोबिस हे प्रतिमान. PC महालनोबिस हे राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष सुद्धा होते. यांना भारतीय नियोजनाचे स्थापत्यकार म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. तर हे होते PC महालनोबिस. दुसरी पंचवार्षिक योजना प्रतिमान. पहिलीचं हेरॉडोमर होतं, चौथी धनंजय गाडगीळ, 5वी 6वी आणि 7वी हे सारखंच होतं, ॲलन मन आणि अशोक रुद्र. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची निर्गुंतवणूक करण्यासंदर्भात 93ला कुठली समिती होती? रंगराजन समिती. मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यासाठी. आणि निर्गुंतवणूक आयोग जो स्थापन झाला होता तो 1996ला झाला होता. बिमल जालान समिती 2018ला जी आलेली होती ते RBIमध्ये असलेली रिझर्व्ह रक्कम केंद्र सरकारला देण्याबाबत होती. RN मल्होत्रा समिती जी होती विमा क्षेत्रामध्ये सुधारणांबाबत, M नरसिंहन आपण आधीच बघितलेली आहे. नवे औद्योगिक धोरण हे 24 जुलै 1991ला जाहीर केले होते. तिसरं औद्योगिक धोरण होतं जे की उदारीकरणावर आधारित होतं. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी निर्गुंतवणुकीचे धोरण स्वीकारण्यात आले. आपण निर्गुंतवणूक पॉलिसी स्वीकारली होती. सरकारची अंशतः मालकी कोणाला विकणे? शेअर मार्केट्सद्वारे. कोणाला विकणे? खाजगीला विक्री करणे. कोणाला विक्री करणे? खाजगीला. ए हे धोरण आहे, तर बी त्याचा काय आहे? परिणाम आहे. बाकी जे आहेत हे चूक असल्यामुळे, कारण की हे योग्य स्टेटमेंट आहे त्यामुळे डायरेक्ट एलिमिनेट होतील. ए व बी हे एकमेकांशी संबंधित या धोरणामुळेच हे तयार झालेलं आहे. विशेष आर्थिक क्षेत्र कायदा म्हणजेच काय? स्पेशल इकॉनॉमिक झोन ॲक्ट कधीचा? 2005चा. काय उद्दिष्ट होतं सेसचं? आंतरराष्ट्रीय व्यापार वाढविणे, परकीय चलन मिळवणे. बरोबर आहे. फॉरेक्समध्ये वाढ करणे, आयात निर्यातीमध्ये वाढ करणे, विशेष करून निर्यातीमध्ये वाढ करणे. त्यानंतर आहे परकीय गुंतवणूक आकर्षित करणे म्हणजे FDIला वेगवेगळ्या टॅक्स सवलती देऊन पायाभूत सेवा सुविधा निर्माण करणे. बरोबर आहे. परकीय विनिमय दर निश्चित करणे हे सेसचं काम नाही आहे, हे कोणाचं आहे? गव्हर्नमेंटचं धोरणात्मक काम आहे. अ ब क. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे FDI हे दीर्घकालीन गुंतवणूक असल्याने उत्पादन वाढवते. बरोबर आहे. विदेशी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्याला FI किंवा FPI म्हणू शकतो. सट्टेबाजी स्वरूपात, कारण की शेअर बाजारामध्ये येते आणि अत्यंत अस्थिर आहे म्हणजे लहरी स्वरूपाचे. बरोबर आहे. ते केव्हाही गुंतवणूक काढून घेतात जर त्यांना रिटर्न कमी मिळाला तर. पर्याय काय येणार आहे? अ आणि ब. राष्ट्रीय गुंतवणूक निधी नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड हा कधी स्थापन केलेला आहे? 2005. निर्गुंतवणुकीतून प्राप्त निधी ठेवण्यासाठी हा निधी निर्माण केलेला आहे. खालीलपैकी कोणते जलसिंचनाच्या स्रोताने भारतामध्ये 2007-08 या काळात नेत्रदीपक प्रगती केली? विशेष करून 91 नंतर जर म्हटलं आपण तर विहीर आणि कूपनलिका यांच्यामध्ये वेगाने वाढ झालेली आहे, कारण की यांच्या निर्मितीसाठी लागणारी कॉस्ट ही कमी लागते आणि त्यांना लागणारी जागासुद्धा कमी लागते, त्यानंतर वेळसुद्धा कमी लागते. त्यामुळे विहीर आणि कूपनलिका. नवीन कृषी धोरणाची इंद्रधनुष्य क्रांतीबाबत योग्य जोड्या लावा. यामध्ये एक जरी जोडी लागली तर बऱ्यापैकी आपल्याला सर्व उत्तरं भेटू शकतात, कारण की खूप मोठे पर्याय असल्यामुळे. पहा, पिलक्रांती ही कशाबाबत आहे? तेलबियांबाबत आहे. म्हणजेच Fला 1 एकाच ठिकाणी. पर्याय क्रमांक किती येणार आहे याचं? 2. मध्यान्ह भोजन आहार योजना अन्न सुरक्षेबाबत ही योजना नाही, ही आहे मिड डे मील स्कीम. PDS सुद्धा आहे, 1957 साली सुरू झालेली आहे. शहरी भागापासून ही सुरू झालेली होती. आणि TPDS जी आहे टार्गेटेड PDS ही 1997 सालची आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार म्हणजेच मनरेगा हे सुद्धा आहे, कारण की मनरेगामध्ये ज्या योजना विलीन झाल्या त्या अन्न सुरक्षेबाबतच्या सुद्धा योजना विलीन झालेल्या आहेत. त्यानंतर अन्नपूर्णा योजना ही तर प्युअरली आहे. तर कोणते नाही? वरीलपैकी नाही, ह्या सर्वच आहेत. ओके. हे जे प्रश्न आहेत खूप सायलेंटली घेतलेले आहेत, कारण की ऑफलाईनमुळे मी प्रचंड दमलेलो आहे, परंतु शेवटी प्रश्न घेणं ही माझी जबाबदारी होती, कारण की भरपूर मुलांना मी मेसेजमध्ये सांगितलं होतं आपण घेणार आहे, त्यामुळे हे आपण कव्हर केलेले आहेत. त्याचा निश्चित फायदा ग्रुप सीला होणार आणि ग्रुप सी झाल्यानंतर आपण जसं आधीसुद्धा विश्लेषण घेण्याचा प्रयत्न केला होता, बऱ्यापैकी तिथं ॲक्युरसी खूप मेंटेन राहिली, तसंच आपण नंतरसुद्धा प्रयत्न करू. एक्झामला चांगला फेस करा एवढंच मी तुम्हाला सांगेल. आणि बाकी ज्या गोष्टी आहेत निगेटिव्ह वगैरे ह्या तुम्ही डोक्यामध्ये आणू नका, आणि जे लोक आपल्याला निगेटिव्ह संदर्भात काही बोलत असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या कामावर आपण फोकस करा. बाकीचं दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करणे. यासोबतच नेहमीप्रमाणे जे सांगतो की तुम्हाला जो फायदा होत असेल तो फायदा तुम्ही प्रत्येक ठिकाणावरून करून घेणे आणि आपल्या फायद्याची बाजू बघणे, विद्यार्थ्यांनी बाकी मॅटर्समध्ये लक्ष न देणे, हेच मला इम्पॉर्टन्स वाटते. कारण की आपल्याला पोस्ट निघेपर्यंत हे खूप इम्पॉर्टन्स आहे, कारण की जेव्हा वाईट दिवस आहे आणि आपला वाईट काळ आहे तेव्हा कोणी कोणाच्या सोबत नसते आणि तेव्हा आपल्याला स्वतःलाच लढावं लागते. ठीक आहे. तर
या सिरीजचा तुम्हाला खूप फायदा होईल मित्रहो. आणि ऑल दी बेस्ट. ग्रुप सी नंतर पुन्हा मेन्सला भेटूया, त्याच्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.